विधिमंडळ परिसरातील तत्कालीन राडा प्रकरणी आज अहवालाची शक्यता। आव्हाड पडळकर समर्थकांमध्ये झाला होता राडा। मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारी ठाणे कोर्टात हजेरी लावण्याची शक्यता। ठाण्यातील सभेमध्ये तलवार झळकवल्याचं प्रकरण। राज ठाकरे, अविनाश जाधव, रवींद्र मोरेंवर गुन्हा दाखल। मतचोरी देशविरोधी कृत्य, राहुल गांधी यांची सरकारवर जोरदार टीका। आरएसएसला देशातील सर्व संस्थांचा ताबा घ्यायचा, काँग्रेसचे नेते राहुल गांधींचा लोकसभेतून आरोप। सोनिया गांधींना कारणे दाखवा नोटीस, नागरिक नसताना सोनिया मतदार कशा झाल्या? दिल्ली न्यायालयानं बजावली कारणे दाखवा नोटीस। या व्हिडिओमध्ये लपलंय तरी कोण? अंबादास दानवेंचा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल। दानवेंनी समाज माध्यमातून डागला महायुतीवर कॅश बॉम्ब। दानवेंच्या व्हिडिओत दिसले महेंद्र दळवी, दळवींनी बालंट फेटाळले। म्हणतात दानवेंनी व्हिडिओ एआयनं बनवला। शिर्डीमध्ये आफ्रिकन स्वाईन फ्लूचा शिरकाव, आतापर्यंत 16 मृत डुकरांमध्ये आढळला विषाणू। पशुसंवर्धन विभाग अलर्ट मोडवर। मतपत्रिकेवर मतदान घेण्याच्या याचिकेवर उद्या सुनावणी। मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष। नवाब मलिकांमुळे महायुतीची गोची झाल्याची चर्चा। मनपा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला सोबत घ्यायचं कसं? महायुती समोर प्रश्न। फडणवीस शिंदे बैठकीमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। भाजप शिवसेनेमध्ये परस्पराची घर फोडाफोडी करायची नाही, फडणवीस शिंदेच्या बंद दाराआड झालेल्या बैठकीत निर्णय। दिल्ली कार बॉम्ब स्फोटाप्रकरणी मोठी कारवाई, 8व्या आरोपीला ताब्यात घेण्यात यश। लुथरा बंधूंना परत आणण्यासाठी प्रयत्न, नाईट क्लब आग प्रकरणी इंटरपोलची ब्लू कॉर्नरची नोटीस जारी। गोव्यातील अनधिकृत नाईट क्लबवर प्रशासनाचा बुलडोझर। नाईट क्लबमधील आगीमध्ये 25 जणांचा झाला होता मृत्यू। नाईट क्लबचा मालकही अद्याप फरार। छत्रपती संभाजीनगर कार दुर्भाजकाला धडकून अपघात, अपघातानंतर कारनं घेतला पेट। प्रसंगावधानामुळे वाचला 5 जणांचा जीव। इंडोनेशियामध्ये 7 मजली इमारतीला आग, 20 जणांचा मृत्यू। मृतांमध्ये 5 पुरुष आणि 15 महिलांचा समावेश। वाहतूक कोंडीनं कल्याणकर त्रस्त, चिमुरडा उतरला वाहतूक कोंडी सोडवायला। चिमुरड्याचं परिसरातून होतंय कौतुक। कटकच्या पहिल्याच T20 सामन्यामध्ये टीम इंडियाचा दणदणीत विजय। 101 धावांनी आफ्रिकेचा उडवला धुव्वा। 5 सामन्यांच्या मालिकेत घेतली 1-0 आघाडी। जसप्रीत बुमराहचा T20 मध्ये 100 विकेट्सचा टप्पा पार। तिन्ही फॉर्मॅटमध्ये 100 विकेट्स घेणारा बनला पहिला भारतीय खेळाडू।